हातापायची आग झाल्यावर बरेच जण खाली पाय ठेवायला सुद्धा घाबरतात। त्याचबरोबर बरेच जण हे बर्फाच्या तुकड्यांनी शेकत राहतात किंवा पाण्यामध्ये बर्फ टाकून ते पाय पाण्यात बुडवलेले असतात। अशा वेळेस ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढलेली वातावरणातील उष्णता ही दरवर्षी वाढतच चाललेली आहे। त्याचबरोबर निसर्गात बदल होणारच आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होतो। म्हणूनच हातापायची आग होणारे पेशंट सुद्धा वाढत चाललेले आहेत। आपल्या शरीरात काय बदल होत आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। त्यानुसार आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे, आहार विहारात बदल केले पाहिजे, तरच आपण निरोगी राहू। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 4 असे उपाय ज्यामुळे तुम्हाला 7 दिवसात तुमच्या हातापायाची आग ही कमी झाल्यासारखी वाटेल। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी डॉक्टर माया गायकवाड, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। या चॅनलवर आपण बघत असतो आयुर्वेदाची शास्त्रीय माहिती, घरगुती उपाय, दिनचर्या, ऋतुचर्या, यामुळे आपल्या शरीरात होणारे बदल, लाईफस्टाईल चेंजेस आणि आपण कसे डिसीजेसला प्रिव्हेंट करू शकतो या सगळ्यांबद्दल। उपाय बघण्याआधी आपल्याला कारण समजून घेणे गरजेचे आहे। सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जी लोक खूप जास्त नॉनव्हेज खातात, अंडे खातात, तेलकट, खारट, मसालेदार, लहान मुलंसुद्धा जंक फूड, फास्ट फूड, पॅकेज फूड, लोणचं, पापड हे सगळे क्षारीय पदार्थ जोपर्यंत आपण खात राहू तोपर्यंत आपल्या हातापायाची आग ही कमी होणार नाही। कारण या सगळ्या कारणांनी पित्तदोष वाढत असतो आणि पित्त आणि रक्त हे दोन्ही आश्रयाश्री राहत असतात, म्हणजे एकमेकांसोबत राहतात। पित्त वाढल्यास रक्तसुद्धा दूषित होते आणि त्यामुळे आपल्याला हातापायाची आग चालू होते। त्याचबरोबर जी लोक आंबवलेलं, शिळं, विरुद्ध आहार हे जास्त प्रमाणात घेतात त्यांच्यामध्ये सुद्धा हातापायाची आग जास्त झालेली दिसून येते। पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बरेच जण हे दिवसभर उभे राहून काम करत असतात। त्यात गृहिणी येते, टीचर्स येतात, डॉक्टर्स येतात, सर्जन्स येतात किंवा इंजिनियर्स किंवा सिव्हिल वर्कर्स जे खूप वेळ बिल्डिंग्स जवळ काम करत असतात। अशा वेळेस कंटिन्यू स्टँडिंग पोझिशनमध्ये राहिल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे पूर्णतः खालच्या दिशेला होत असतं आणि त्यामुळे आपल्या खालच्या भागात कंजेशन निर्माण होतं आणि त्याचा परिणाम म्हणून पायामध्ये आग व्हायला चालू होते। अशा वेळेस या सर्वांनी आपण जो उपाय बघणार आहोत त्याबरोबरच रात्री झोपताना पाय हे थोडेसे वरच्या दिशेला राहतील किंवा पायाखाली 2 उशा घेऊन कमीत कमी 1 तास झोपावे। यामुळे सुद्धा बराच आराम पडतो। पुढचं महत्त्वाचं कारण आहे डायबिटिक न्यूरोपॅथी। ज्यांना पण डायबिटीस आहे त्यांचे नर्व्स हे हळूहळू कमजोर होत असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना हातापायाची आग चालू होते। अशा वेळेस आपली शुगर नियंत्रणात राहणं ही खूप महत्त्वाची आहे। त्याचबरोबर आयर्नची डिफिशियन्सी, व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी जी बरेच महिलांमध्ये आढळून येते, व्हिटॅमिन D3ची डिफिशियन्सी, यामुळे सुद्धा हातापायाची आग व्हायला चालू होते। महिलांमध्ये जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा हार्मोनल फ्लक्च्युएशन्स खूप जास्त होतात आणि त्यामुळे हॉट फ्लशेस यासारखा त्रास चालू होतो। यामध्ये पूर्ण शरीराला घाम तर येतोच, पण त्याबरोबर पायाची आग सुद्धा जास्त होताना आढळते। मग अशा वेळेस तुम्ही हे उपाय करू शकता। ऋतूमध्ये ग्रीष्म आणि शरद ऋतू हे 2 ऋतू असे आहेत ज्यामध्ये वातावरणात उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळे आपल्या शरीरात कोरडेपणा येतो, रुक्षता येते आणि त्यामुळे हातापायाची आग चालू होते। बरेच वेळा हायपोथायरॉइडिझमचे पेशंट असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा वात हे प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यामुळे रुक्षता जास्त येते आणि पायाची आग चालू होते। वेगवेगळे पायाचे आजार ज्यामध्ये संधिवात आहे, आमवात आहे, व्हेरिकोस वेन्स आहे, यामध्ये सुद्धा पायाची आग होताना आढळून येते। अशा वेळेस तुम्ही आधी या व्याधीची चिकित्सा करणे गरजेचे आहे, त्यासोबत तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता। आतापर्यंत आपण कारणे बघितली आणि कारणे समजून घेऊन आपण हे कारणे अवॉइड कसे करता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे। ज्यांना पण काही व्याधी आहे किंवा डिसीज आहे आधी त्याची चिकित्सा करणे गरजेचे आहे। आता आपण उपाय बघूयात। तर पहिला उपाय आहे की आहारामध्ये तूप आणि काळे मनुका यांचा समावेश असलाच पाहिजे। गाईचे तूप हे उत्तम वात आणि पित्तशामक आहे। त्याचबरोबर काळे मनुका सुद्धा हे उत्तम वात आणि पित्तशामक आहे। ज्यांना पण हातापायाची आग जास्त होते त्यांनी चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स हे बंद करायला पाहिजे आणि तूप आणि काळे मनुका याचा समावेश आपल्या आहारात करायला पाहिजे। रोजचे 15 ते 20 काळे मनुका हे रात्री पाण्यामध्ये भिजवायचे आहे। सकाळी हे पाणी पण प्यायचं आहे आणि सोबत मनुका पण चावून खायचा आहे। तर असं करणे लक्षात राहत नसेल तर तुम्ही 15 ते 20 काळे मनुका हे पाण्यामध्ये उकळायचं आहे आणि उकळल्यानंतर हे पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाकून ते पाणी प्यायचं आहे आणि मनुका चावून खायचे आहेत। हा उपाय तुम्ही जर कंटिन्यू 7 दिवस केलात तर हातापायाची बरीचशी आग ही कमी झाल्यासारखी वाटेल। दुसरा उपाय आहे पादाभ्यंग, म्हणजे पायाचं अभ्यंग, म्हणजे पायाची मसाज करणे। यासाठी तुम्ही खोबरेल तेल, शद्दोदघृत किंवा आपल्या गाईचं तूप सुद्धा वापरू शकता। रोज रात्री झोपताना 10 ते 15 मिनिट तुम्ही तळपायाला खोबरेल तेल किंवा गाईचं तूप हे लावायचं आहे आणि जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर कास्याच्या वाटीने तळपायाची मसाज करायची आहे।
आपल्या शरीराची जास्तीत जास्त नर्वची एंडिंग ही आपल्या तळपायामध्ये असते आणि त्यामुळे तळपायाची जर मालिश केली तर पूर्ण शरीराचं उष्णता कमी होते, हातापायाची उष्णता कमी होते. इतकंच काय तर आपले डोळेसुद्धा यामुळे चांगले राहतात. पायाला किंवा तळहाताला तुम्ही लेपसुद्धा करू शकता. यामध्ये मेहंदीचा लेप, मुलतानी मातीचा लेप किंवा काळी मातीचा लेप हे सगळे उपाय तुम्ही करू शकता. 10 ते 15 मिनिट ठेवल्यानंतर हा लेप धुवून टाकायचा आहे. तिसरा महत्त्वाचा उपाय आहे शतावरी कल्प वापरणे. शतावरी कल्प म्हटलं की हे सगळं महिलांनी घ्यायचं असते असं सगळ्यांची समज असते, पण शतावरी ही उत्तम पित्तशामक आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष या दोघांसाठीही तितकेच फायदे देणारे आहे. चांगल्या कंपनीचा शतावरी कल्प हे तुम्ही रोज सकाळी 2 ते 3 चमचे एक तर दुधातून किंवा पाण्यातून घेऊ शकता. रोज सकाळी कोहळ्याचा ज्यूस घेतल्यामुळे सुद्धा बराच आराम भेटतो. 7 दिवस हा उपाय केल्यानंतर तुमची बरीचशी उष्णताही कमी होते. त्याचबरोबर आहारामध्ये तुम्ही सब्जा सीड्सचा वापर, खजूरचा वापर, अंजीरचा वापर करू शकता. चौथा महत्त्वाचा उपाय आहे ते म्हणजे शीतली आणि शीतकारी प्राणायाम करणे. रोजचे 10 ते 15 रोटेशन्स तुम्ही शीतली आणि शीतकारी प्राणायामचे केलात तर तुमच्या शरीरातली उष्णता ही आपोआप कमी होण्यास मदत होते. हा प्राणायाम करायला अगदी सोपा आहे आणि हा प्राणायाम तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. त्याचबरोबर रोजचे 10 ते 15 मिनिट गवतावर चालल्याने सुद्धा बराचसा आराम भेटतो. गवतावर चालल्यामुळे बरेचसे फायदे आपल्याला भेटतात. त्यातलाच एक फायदा आहे ते म्हणजे हातापायाची आग कमी होते. आपण आज बघितलेली उपाय तुम्ही जर 7 दिवस कंटिन्यू केलं, जी कारणे आहेत ती अवॉइड केली, खाण्यापिण्यामध्ये बदल केले, लाईफस्टाईल चेंजेस केले, तुमच्या हातापायाची आग ही खूप लवकर कमी होईल. या व्हिडिओमध्ये आपण कारणे आणि उपाय हे दोन्ही पाहिलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उपाय जर आवडले असतील, तुम्ही ते केले असतील, तुम्हाला जर फायदा झाला असेल तर तसं कमेंटमध्ये लगेच सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.